प्रश्न: महिलांना किती वेळ बोलल्याने त्या संतुष्ट होतात? उत्तर: महिलांना संतुष्ट होण्यासाठी वेळ आणि लक्ष देणे गरजेचे असते. त्यांच्याशी प्रेमाने आणि समजून बोलणे महत्त्वाचे असते. भावनिक जोड आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो. आदर आणि विश्वासामुळे त्या खऱ्या अर्थाने आनंदी होतात. प्रश्न: महिलांना आनंदी करण्यासाठी काय करावे? उत्तर: महिलांना आनंदी करण्यासाठी प्रेमाने बोलावे. त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना वेळ द्यावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आदराने वागल्यास त्या अधिक खुश राहतात. प्रश्न: महिला रोज रोज काम करून कंटाळून जातात का? उत्तर: कोणतीही गोष्ट सतत केली तर कंटाळा येऊ शकतो. नात्यात नवीनपणा ठेवणे गरजेचे असते. एकमेकांशी संवाद वाढवणे महत्त्वाचे. समजूत आणि बदल यामुळे नातं टिकते. प्रश्न: मुलींच्या स्वभावाबद्दल विचार करताना काय महत्त्वाचे असते? उत्तर: व्यक्तीचा स्वभाव सर्वात महत्त्वाचा असतो. आदर आणि विश्वास नातं मजबूत करतात. भावनिक जोड खूप गरजेची असते. समजूतदारपणामुळे नातं टिकून राहतं. प्रश्न: नवीन लग्न झालेली बाई किती दिवसांनी बोलायला तयार होते? उत्तर: प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. कोणताही ठरलेला वेळ नसतो. नात्यातील समजूत महत्त्वाची असते. परस्पर आदर आणि विश्वास गरजेचा असतो. प्रश्न: नवीन लग्न झालेल्या स्त्रीला बोलायला आवडते की शांत राहायला? उत्तर: हे पूर्णपणे व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते. कोणी जास्त बोलते तर कोणी शांत राहते. नात्यातील समजूत महत्त्वाची असते. दोघांचाही आराम आणि भावना महत्त्वाच्या असतात. प्रश्न: महिलांशी वागण्यापूर्वी पुरुषाकडून काय अपेक्षा असते? उत्तर: महिला आदराची अपेक्षा ठेवते. प्रेम आणि विश्वास आवश्यक असतो. समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. भावनिक आधारही गरजेचा असतो. प्रश्न: पुरुष बसून पाय हालवत असतात तेव्हा काय होते? उत्तर: ही सवय तणावामुळे असू शकते. कधी कधी ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते. चिंता किंवा बेचैनीचे लक्षण असू शकते. हे शरीराचे सामान्य वर्तन आहे. प्रश्न: वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम केल्याने काय होते? उत्तर: शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होते. आरोग्य सुधारते आणि ऊर्जा वाढते. योग्य पद्धत आणि संतुलन गरजेचे असते. नियमित व्यायाम फायदेशीर असतो. प्रश्न: कधी नव्याशी लगेच बोलावेसे वाटत नाही? उत्तर: जेव्हा महिला थकलेली असते. ती मानसिकदृष्ट्या तयार नसते. तिला आरामाची गरज असते. म्हणून ती शांत राहणे पसंत करते. प्रश्न: बा च्या अंगाचा दूध कधी प्यायला मिळतो? उत्तर: बाळ जन्मल्यानंतरच आईचे दूध मिळते. हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामध्ये पोषण आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. आई आणि बाळ यांच्यातील नातंही मजबूत होतं. प्रश्न: बा कपड्यांमध्ये अधिक आराम मिळतो की सैल कपड्यांमध्ये? उत्तर: आराम हा व्यक्तीच्या पसंतीवर अवलंबून असतो. सैल कपडे शरीराला अधिक मोकळीक देतात. योग्य कपडे घातल्याने आत्मविश्वास वाढतो.
आरामदायी कपडे नेहमीच चांगले वाटतात. प्रश्न: एखादी बा जोडप्याला पाहिल्यावर काय करते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. कोणी दुर्लक्ष करते तर कोणी विचार करते. समाजात वागण्याची पद्धत महत्त्वाची असते. आदर आणि मर्यादा राखणे गरजेचे असते. प्रश्न: एक पुरुष 2 बा ना सांभाळू शकतो का? उत्तर: हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असते. जबाबदारी आणि समजूत महत्त्वाची असते. प्रत्येक नातं वेगळं असतं आणि ते सांभाळणं अवघड असू शकतं. आदर आणि विश्वास ठेवणे गरजेचे असते. प्रश्न: कुठे हात फिरवल्यावर बा अधिक आनंदी होते? उत्तर: अशा गोष्टींपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात. आदर आणि विश्वास नात्यात महत्त्वाचे असतात. समजूतदारपणा नातं मजबूत करतो. प्रेमाने वागल्यासच खरा आनंद मिळतो.